मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दिनी तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. सगळं काम आवरून झालेलं आहे सकाळचं आणि मस्त भाजी आणलेली आहे करडीची. आणि दुपारी आता करडीची भाजी करणार आहे मोकळी. त्यासाठी टाकल्यात भाकरी, कारण करडीची भाजी आणि भाकरी खूप छान लागते. मला तर खूप आवडते, ह्यांना जास्त आवडते. पण ह्यांनी ती भाजी संध्याकाळी खाणार आहेत, कारण ह्यांना शिळी भाकरी आवडते त्याच्याबरोबर खायला. त्याच्यामुळे त्यांची भाकरी टाकून ठेवलेली. संध्याकाळच्या जेवणामध्ये मग त्यांना सकाळची केलेली भाकरी आणि करडीची भाजी ही द्यायची. आणि आम्हाला कशी ताजी आवडती भाकरी, त्याच्यामुळे आम्ही दुपारी जेवण करणार करडीच्या भाजी बरोबर. बाकीची कॉलेजला गेली आणि यांनी पण ऑफिसला गेलेली. इथं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता करून घ्यायची मला देवपूजा. पण देवपूजा करायच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना हॅलो म्हणता येते म्हणलं, आणि एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची. आज एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि मी पण आणखी ते ओपन केलेलं नाही, कसं आलंय तर ते पण मला पाहायचंय आणि ते तुमच्याबरोबर पण दाखवायचं आहे. जवळ 35च्या पुढे त्यांना सगळ्यांना आता आवश्यक आहे सध्याच्या काळामध्ये तरी. त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर ती गोष्ट शेअर करायला. आणि आमच्या घरी तर जास्त गरजेचं झालेलं होतं, त्याच्यामुळे ते मी ऑनलाईन मागवलेलं आहे. ते तुम्हाला आता दाखवणार आहे माझं सगळं काम आवरल्यानंतर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल त्यावेळी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मी तुम्हाला ती दाखवते की मी जी काय आणलेलं आहे ते, जी गोष्ट मी ऑनलाईन मागवली होती ते तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. खूप उपयोगाची गोष्ट आहे ती. आता मी काढून बघते आणि किती म्हणलं तरी मला काही दम पडलेला नाही. मी थोडंसं काढून पाहिलं की कलर व्यवस्थित आलाय का नाही, कारण जो कलर मला पाहिजे होता तर तो कलर आलाय का हे मला चेक करायचं होतं. आणि तुम्हाला म्हणलं की मी तुमच्यासमोर ओपन करणार आहे. ते ओपन केलेलं आहे. आता एक खास तुमच्यासाठी दाखवायला लागले. आणि कसं व्हायला लागलं होतं ज्यावेळेस यांना जेवायचं म्हणलं ना, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आजकाल गुडघ्याचे एवढे त्रास व्हायला लागले सगळ्यांना. आणि मला पण मध्ये मध्ये एवढा त्रास झाला गुडघ्याचा. मांडी घालून डॉक्टर बसू नका म्हणून सांगितले. ह्यांना तर बऱ्याच दिवसापासून म्हणतात की मांडी घालून बसू नका. तर आता खास त्याच्यासाठी ही मागवावं लागलेला आहे. मस्त आलेली वस्तू आपली. आणि त्यांनी पॅकिंग पण एवढी छान केली की जे कोपरे हे खराब होऊ नये म्हणून हे असे साईडला कोपऱ्यांना हे लावून दिलेलं आहे प्लॅस्टिकचं. तुम्ही बघू शकता पॅकिंग छान दिलेली आहे. आणि खरंच कलर पण जसं मला पाहिजे होता ना ग्रे व्हाईट, तर तसं आलेला आहे. आपण कसं आता इथं 2-3 वर्ष राहणार, पण नंतर गावाकडे गेल्यानंतर मला मॅचिंगचा पाहिजे होता. आणि गावाकडचे तुम्हाला किचन सर्वांना माहिती आहे की छोटा आहे, त्याच्यामुळं हा सोयीस्कर पडणार आहे की आपल्याला ज्यावेळेस ओपन करायचं त्यावेळेस आपण ओपन करू शकतो आणि ज्यावेळेस आपण भिंतीला लावायचं तर लावू शकतो. आणि हा आहे डायनिंग टेबल. आणि एका वेळेला 2 जण व्यवस्थितपणे जेवायला बसू शकतात. बघा इथे मस्त आलेलं आहे, फिनिशिंग पण एकदम छान आलेली. आता काय करू आपण हे किचन मध्ये लावून घेऊ. सरळ करून लॉक करायच्या बाजूला पडलो तुझ्या बघितलं सोपं पडते, कारण की आधी असताना खूप जास्त पांढरी पण गच्च व्हायला दिसते थोडीशी.
वरचं पोल बरोबर आहे का बघ आणि खालचं नवीन काढलंस ना तू. बघा आपला डायनिंग टेबल लावून झालेला आहे आणि ह्याची थिकनेस पण बघा तुम्ही फक्त 3 बोटाची आहे. भिंतीच्या पुढे अजिबात येत नाही, फक्त 3 बोटं पुढे येणार आहे. त्याच्यामुळे आपली जागा येण्या जाण्याची जरी असली, कोणाचा छोटा रस्ता असला तर तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला जेवायला बसायचे त्यावेळेला आपण फक्त ओपन करायचं. हे झालं ऍडजस्ट आता. आणि मस्त 2 जणांना तर जेवायला भरपूर व्यवस्थित आहे. एक जणांनी ह्या साईडनं बसलं, एक जणांनी त्या साईडनं बसलं. मस्त जेवण 2 जण जेवू शकतात, चहा बिस्किट खायला बसू शकतात. त्याचबरोबर आपल्याला जर चमचे हे पाहिजे असतील जेवताना त्याच्यासाठी छोटा ड्रॉवर दिलेला आहे त्याने, त्याच्यामध्ये मस्त चमचे हे बसू शकतात बघा तुम्ही. आणि एकदम छान वाटायला मला तर खरं खूप आवडलं हे. आणि ज्यांना खरंच गुडघ्याचा त्रास आहे तर त्यांनी हे अवश्य घ्यावं मी म्हणते. आणि कुठं 6 खुर्च्याचा ते घेण्यापेक्षा हे कसं छोटंसं बरं आहे आपलं. आणि आम्ही तर किरायाने राहतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. किरायाच्या घरामध्ये हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन होतं. तर आपल्याला ज्यावेळेस आता गावाकडे जायचं त्यावेळेस आपण हे फक्त नट बोल्ट काढले आपण गावाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि एकदम वागवायला हे सोप आहे, एक जणांना फक्त उचलता येते, एवढं ते हलका आहे. आणि जर कुणाला घ्यायचं तर नक्की तुम्ही घ्या. आणि कसं व्हायचं आमचं ह्यांच्या गुडघे दुखत असल्यामुळं नेहमी ह्यांनी ह्या वट्ट्यावर ह्यांची जेवण्याची जागा असायची. इथं ताट ठेवायची त्यांनी आणि इथं खुर्ची घेऊन बसायचे. पण नेहमी आपल्या वट्ट्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती की वट्टा कितीही मोठा असला तरी पूर्ण भांडे बिंडे असते तर आणि जागा कंजेस्टेडच असते कुठे जरी गेलं तरी. आपल्याला अजिबात वट्टा पुरत नाही. इथं खुर्ची आणि इथं ताट ठेवलं तरी अडचण व्हायची, यांची चिडचिड वाढायची. त्याच्यासाठी खास घेतलेला आहे त्यांच्यासाठी डायनिंग टेबल. आणि मला तर आवडलेला आहे. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की घ्या. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. बाय.